नमस्कार, मी सोनाली. स्वादिष्ट रेसिपी कट्टा या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर आज आपण होळी स्पेशल मौसूद पुरणाची पोळी कशी बनवायची ते बघणार आहोत. सोबतच पुरणपोळी स्वादिष्ट होण्यासाठी पुरणासाठी जो सिक्रेट मसाला लागतो त्याची रेसिपी देखील मी शेअर केली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. सोबतच मी तुम्हाला डाळ कशी शिजवायची, पुरणाला चटका कसा द्यायचा, कणिक कशी मळायची, उंडा कसा भरायचा, पोळी कशी फिरवायची, कशी लाटायची याच्या मी छोट्या छोट्या टिप्स सांगितल्या आहेत. त्या तुम्हाला खूप उपयोगी येतील. व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर रेसिपीला सुरुवात करू. तर इथे मी 2 वाट्या हरभऱ्याची डाळ घेतली आहे. वजनाने ही अर्धा किलो हरभरा डाळ आहे. डाळीला मी स्वच्छ निवडून घेतली आहे. यामधल्या काड्या किंवा हिरवी हरभऱ्याची डाळ आहे ती काढून घेतलेली आहे. जर तुम्हाला ही हरभऱ्याची डाळ लवकरात लवकर शिजवायची असेल तर तुम्ही याला 2 तास पाण्यामध्ये अगोदर भिजू घाला आणि नंतर ही आपल्याला डाळ शिजायला टाकायची आहे. किंवा जर तुम्हाला सकाळ पुरणाच्या पोळ्या करायच्या असतील तर तुम्ही ही रात्रीच डाळ भिजू घातली तरीही चालेल. सकाळी मग ही डाळ आपल्याला पाण्यातून उपसून उकळत्या पाण्यामध्ये टाकून शिजवून घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला आधण आणून शिजवून घ्यायची आहे. तर आता मी ज्या पद्धतीने करते त्या पद्धतीने केले तरीही चालेल. तर आता या डाळीला मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. भिजू घालणार नाही, लवकर करायच्या आहेत पोळ्या त्यामुळे. तर बघा मस्त अशी हिची पॉलिश निघोस तर आपल्याला चोळून धुवायची आहे ही डाळ. पाणी ओतून दिलेलं आहे. 2 ते 3 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता आपण याला शिजू टाकूयात. तर शिजवण्यासाठी इथे मी पातेल्यात 8 वाट्या पाणी घेतलं आहे. म्हणजे 2 वाट्या हरभऱ्याची डाळ घेतली होती त्याच्या 4 पट पाणी घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे आपल्याला येळवणी सुद्धा बनवायचं आहे. सोबतच थोडंसं तेल टाकून घ्यायचं म्हणजे डाळ मौसूद शिजली जाते. आणि थोडीशी हळद टाकायची म्हणजे डाळीला कलर खूप छान येतो. याला मिक्स करून घेऊयात. आणि आता पाण्याला खळखळून उकळी आलेली आहे. पाण्याला उकळी आलेली पाहिजे. आणि सोबत आपण ही जी भिजवून घेतलेली डाळ आहे किंवा धुवून घेतलेली डाळ आपण यामध्ये टाकून घ्यायची आहे. आणि याला मिक्स करून घ्यायचे आहे बुडापासून. तर बघा मी मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता फुल गॅसवरती आपल्याला याला एक उकळी काढून घ्यायची आहे. तर बघा आपल्या डाळीला मस्त अशी उकळी आलेली आहे. आणि आपण याला अजून एकदा मिक्स करून घेऊयात. तर बघा असं मिक्स बुडापासून करून घ्यायचं आहे. आणि जो वरती फेस आलेला आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे. तर बघा या पद्धतीने मी सगळा फेस काढून ठेवलेला आहे. आणि चमचा आहे तो असं आडवा ठेवून त्याच्यावरती असं ताट ठेवलेला आहे. चमचा का ठेवायचा तर आपली डाळीचं पाणी उतू जाऊ नये म्हणून ठेवायचा. आणि ताटावरती असं पाणी का ठेवायचं तर आपल्या डाळीतलं पाणी जास्त अटू नये आणि आपलं येळवणी खूप छान दाटसर व्हावं यासाठी ठेवायचं आहे. तर या पद्धतीने ताट ठेवा आणि दर 5 मिनिटाला आपण हलवत हलवत याला शिजवून घेऊयात. आणि ताटावरचं पाणी ओतायचं आहे आपल्याला. जसं गरज वाटेल तसं ताटावरचं पाणी आपण यामध्ये ओतून घ्यायचं आहे. आपली डाळ शिजते तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊयात. तर इथे मी अर्धा किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. वाटीनं मोजायचं झालं तर हे 4 वाट्या बरोबर पीठ भरतं. तर ह्या वाटीने मी 4 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे. डाळी आपण 2 वाट्या घेतलं होतं. तर डाळीचं वजन जास्त असतं, पिठाचं वजन हलकं असतं. त्यामुळे इथं मी 4 वाट्या पीठ घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. आणि थोडीशी हळद, अगदी 2 चिमूट हळद घेतलेली आहे. कलर खूप छान येतो, नाही टाकली तरीही चालेल. आणि 1 मोठा चमचा तेल टाकून घ्यायचं आहे म्हणजे कणिक खूप लवचिक होते. आणि आता याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. तर आपण जे गव्हाचं पीठ घेतलं आहे ते अगदी मौसूद दळलेलं आहे. त्यामुळे इथे मी मैद्याचा वापर करणार नाही. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये मैदा देखील ॲड करू शकता. पण माझं गव्हाचं पीठ अगदी मौसूद आहे. तर इथे मी पाणी घेतलं आहे. अगदी कोमट आहे, नॉर्मल म्हणतात त्या टेम्परेचरचं पाणी आहे. आणि याला मी असं थोडं थोडं टाकून याची कणिक मळून घेणार आहे. अगदी थोडं थोडं पाणी टाकून आपण याची कणिक मळून घ्यायची आहे. तर या पद्धतीने चांगली कणिक मळल तेवढं पुरण आपली जास्त भरलं जातं पोळीमध्ये. तर या पद्धतीने मी याची कणिक मळून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर आता काय करायचं, थोडंसं तेल टाकायचं आणि याला मळून घ्यायचं. 7 ते 8 मिनटं आपण याला तिंबून घ्यायचं आहे. एकदा तेल एकदा पाणी असं आपण याला मळून घ्यायचं आहे. म्हणजे आपली कणिक लवचिक होते आणि पुरण खूप छान भरलं जातं, आपली पोळी फुटत नाही. तर बघा असं मौसूद मी याला मळून घेतलेलं आहे. तर मी जास्त पातळ का केलं नाही कारण की आता उन्हाळा आहे त्यामुळे ही कणिक जास्त पातळ होऊ शकते. त्यामुळे मी थोडीशी घट्टच ठेवली आहे. यावरती झाकण ठेवून आपण याला भिजत ठेवूयात.
तोपर्यंत आपण जो मसाला सांगितला होता मी पुरणासाठी सिक्रेट, तो इथे मी तुम्हाला सांगते. 1 चमचा बडीशेप, 1 इंच तुकडा सुंठाचा घेतलेला आहे. तुमच्याकडे सुंठ पावडर असेल तरीही चालेल. तर इथे मी सुंठाचा 1 तुकडा घेतलेला आहे आणि 10 ते 12 वेलदोडे सोलून असे घेतलेले आहेत, ते टाकून घेऊयात. गॅसची फ्लेम मी लो ठेवली आहे आणि एक थोडा तुकडा जायफळाचा होता, तो आता मी कुटून घेतलेला आहे थोडासा, तो भाजून घेऊयात. आणि आता याला मंद आचेवरती आपण कलर थोडासा चेंज होईपर्यंत आणि सुवास सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर बघा मस्त असा आपला मसाल्याचा सुवास सुटायला लागलेला आहे. तर मसाला आपला भाजलेला आहे. आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊयात. मसाला आपला थंड झालेला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून याला बारीक करून घेऊयात. मी याला मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे. खूप छान सुवास येतो आणि पुरणपोळी तर अगदी चविष्ट लागते. या पद्धतीने नक्की एकदा बनवून बघा. खूप छान आपली पुरणपोळी बनते. आपली कणिक मळोस्तोवर आणि मसाला बनवोस्तोवर आपली डाळ शिजलेली आहे ते पाहूयात. अर्धा पाऊण तास झालेला आहे. मी याचं हलवत एकदा 5 मिनिटांनी हलवून घेऊन थोडंसं पाणी ओतून वरचं ताटावरचंच मी पाणी यामध्ये ओतून आपण याला शिजवून घेतलेले आहे. तर बघा अशी मऊसूद आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे. अगदी 2 बोटावरती मॅच झाली पाहिजे. या पद्धतीने डाळ शिजवून घ्या. यापेक्षा जास्तही शिजवू नका आणि कमीही शिजवू नका. जास्त शिजवली तर आपलं पुरण पातळ होण्याची शक्यता असते आणि कमी शिजवली तर आपलं पुरण कोरडं पडण्याची शक्यता असते. तर असं थोडंसं चमच्याने असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे आपली येळवणी अगदी घट्टसर अशी निघली जाते. तर या पद्धतीने तुम्ही पाहू शकता मस्त असं दाटसर आपलं येळवणी बनून तयार झालेलं आहे. कटाची आमटी देखील मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन. तर आता आपण काय करायचं, एक खाली मी मोठं भांडं ठेवलं आहे, त्याच्यावर पुरणाची चाळण ठेवली आहे आणि ही जी डाळ आपण शिजवलेलं पाणी आणि डाळ सेपरेट करून घ्यायचं आहे, म्हणजे येळवणी सेपरेट होतं आणि डाळ सेपरेट होते. तर बघा या पद्धतीने असं उलथाण्यानं आपल्याला यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं पुरण जास्त पातळ होत नाही. तर तुम्ही पाहू शकता. तर या पद्धतीने मी सगळं पाणी निथळून घेतलेलं आहे. असं 5 मिनटं आपण पाणी निथळून घ्यायचं आहे. तर बघा येळवणी आपलं मस्त असं दाटसर झालेलं आहे. याचा व्हिडिओ मी उद्या तुमच्यासोबत शेअर करेन. तर बघा ही डाळ मी दुसऱ्या एका भांड्यावरती ठेवून यामधलं पूर्ण पाणी निथळून घेत आहे. तर या पद्धतीने तुम्ही करायचं आहे, म्हणजे तुमचं पुरण पातळ होत नाही. तर आता ज्या पातेल्यामध्ये आपण डाळ शिजवून घेतली होती त्याच पातेल्यामध्ये आपण पुरणाला चटका देऊन घ्यायचा आहे. त्यासाठी मी पूर्ण डाळ त्यामध्ये टाकून घेतलेली आहे. सोबत पोटॅटो मॅशरने याला मिक्स करून घेते, म्हणजे आपलं पुरण लवकर वाटलं जाईल. असं तुमच्याकडे पोटॅटो मॅशर नसेल तर तांब्याच्या साह्याने देखील तुम्ही करून घेऊ शकता. तर बघा या पद्धतीने आपण चांगली वाटून घ्यायची आहे थोडीशी डाळ. तर थोडीशी डाळ वाटून झाल्यानंतर आपण यामध्ये गूळ ॲड करायचा आहे. जेवढी आपण डाळ घेतली होती तेवढाच गूळ आपण इथे ॲड करायचा आहे. 2 वाट्या आपण हरभऱ्याची डाळ घेतली होती, त्यासाठी 2 वाट्या इथं मी गूळ घेतलेला आहे. गूळ फोडून घ्यायचा किंवा किसून घ्यायचा, म्हणजे लगेच पुरणामध्ये वितळला जातो. आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. कोणत्याही गोडाच्या पदार्थाला थोडंसं मीठ टाकलं की त्याची चव खूप वाढते. आता गूळ आणि डाळ मिक्स करून घेऊयात आणि पातेलं गॅसवरती ठेवून देऊयात. तर मध्यम आचेवरती गॅस आहे. आपण याला मिक्स करत घेऊयात. जर तुमच्याकडे पोटॅटो मॅशर नसेल तर पळीने किंवा अशा चमच्याने आपण याला थोडं थोडं मॅश करत आपण डाळ परतून घ्यायची आहे. या पद्धतीने आता माझ्याकडे पोटॅटो मॅशर आहे, त्यामुळे इथे मी याला थोडंसं अजून मिक्स करून घेते या पद्धतीने, म्हणजे आपलं पुरण लवकर वाटलं जातं. तर बघा असं पाणी सुटलं जातं डाळीला, खूप पाणी सुटलं जातं. पेशन्स खूप लागतात इथे पुरणाला चटका देण्यासाठी. तर या पद्धतीने बघा आपण याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा आपल्या याला पुरणाला खूप पाणी सुटलेलं आहे. आता हे पाणी आटेपर्यंत आपण याला सतत हलवत आपण याला घट्ट करून घ्यायचं आहे. तर बघा 10 ते 15 ते 20 मिनिटाने असं आपलं पुरण घट्ट व्हायला लागलेलं आहे. तर आता हे पुरण आपलं झालं कसं ओळखायचं, तर इथे एक मी ट्रिक सांगते तुम्हाला. एक चमचा घ्यायचा आणि असा मधोमध रवायचा. जर तो चमचा उभा राहिला तर समजायचं आपलं परफेक्ट पुरण झालेलं आहे. जर असा खाली पडला तर समजायचं आपल्याला याला अजून परतण्याची गरज आहे. तर आपलं मस्त असं परफेक्ट पुरण वाटून तयार झालेलं आहे. जो सिक्रेट मसाला बनवून घेतला होता त्याची रेसिपी मी तुम्हाला शेअर केली आहे. तो सगळा टाकून घ्यायचा आहे. खूप छान पुरणपोळीचा स्वाद येतो. नक्की तुम्ही हा मसाला बनवून बघा आणि पुरणामध्ये टाकून बघा.
तर शेवटी टाकायचा आहे, म्हणजे त्याचा स्वाद आहे असा राहतो. आणि याला चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आता पुरण तयार झालेलं आहे. तर आता आपण काय करायचं, पुरणाची चाळण अशी मोठ्या पातेल्यावरती ठेवायची आणि जे पुरण होतं त्यामधला एक चमचा असा काढून घ्यायचा आणि राहिलेलं पुरण पातेल्यामध्ये आपण झाकून ठेवायचं, म्हणजे ते गार होत नाही. गरम गरम पुरण लवकर वाटलं जातं. तर पेल्याच्या साह्याने किंवा तुम्हाला तांब्याच्या साह्याने वाटता येत असेल त्याने तुम्ही वाटून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने मऊसूद असं पुरण पडलं जातं. तर जे कडेला पुरण आलेलं आहे ते आपण मधोमध घेऊन आपण याला वाटून घेऊयात. तर मी तुम्हाला दाखवते किती मऊसूद अशी आपली डाळ वाटली जात आहे. तर याच पद्धतीने आपण ही डाळ आणि राहिलेली पातेल्यातली डाळ वाटून घेऊयात. तर बघा किती मस्त मऊसूद असं आपलं पुरण तयार झालेलं आहे. तर आता आपलं पुरण तयार आहे. पोळी लाटण्यासाठी घेऊयात. तर अगोदर काय करायचं, तवा आपला गार आहे तोपर्यंतच आपण याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे, म्हणजे पहिली पोळी देखील आपली तव्याला चिटकणार नाही. ही सिक्रेट टिप इथे तुम्हाला सांगते. आता आपण तवा तापण्यासाठी ठेवूयात आणि पोळी लाटण्यासाठी घेऊयात. तर इथे मी कणिक बघा अर्धा तास झाला होता, मी मऊसूद अजून एकदा मळून घेतली आहे. तर बघा किती लवचिक अशी आपली कणिक भिजलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि पातळ पण झालेली आहे, तुम्ही जशी पोळीला पाहिजे तशी. पुरण तयार आहे. सोबतच इथं मी लावण्यासाठी मैदा घेतलेला आहे. तुम्ही गव्हाचं पीठ देखील घेऊ शकता किंवा तांदळाची पिठी देखील वापरू शकता. तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. सोबतच आता काय करायचं, ही जी कणिक आहे किती लवचिक झाली आहे तुम्ही पाहू शकता. तर यामधला चपातीला जेवढा आपण उंडा घेतो त्यापेक्षा थोडासा कमी घ्यायचा आहे. आणि ज्या आपण इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये मिक्स करून असा एक, जसा मोदकाला आपण पारी बनवतो सेम त्या पद्धतीने इथं उंडा बनवून घ्यायचा आहे. तर मधोमध आपल्याला जाड ठेवायचा आहे आणि कडेला पातळ झाला पाहिजे असं आपण याचा उंडा बनवून घ्यायचा आहे. जसं मोदकाला वाटी बनवतो सेम त्या पद्धतीने. तर वाटी अशी बनवून झालेली आहे. यामध्ये मी पुरण घालून घेते. तर बघा मी पुरण किती घेतलेलं आहे. तुम्ही तर पहिल्यांदा करत असाल तर तुम्ही जेवढी कणिक घेतली आहे तेवढं पुरण घ्यायचं आहे. तर मी खूप वेळा केले आहे त्यामुळे मी खूप पुरण घालून पुरणपोळी बनवून घेणार आहे. तर 2 अंगठ्याने असे मधोमध दाबत आपल्याला याचा उंडा बंद करून घ्यायचा आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही याला सील करून घ्यायचं आहे. तर बघा या पद्धतीने, जर जास्त कणिक वरती राहत असेल तर काढून टाका, नसेल तर तिथेच दाबून घ्या. आणि या पद्धतीने आपण करून घ्यायचं आहे. तर बघा मस्त असा उंडा झालेला आहे. आपण याला पिठामध्ये बुडवून घेऊयात. आणि आपण या पद्धतीने बघा जसं मी करते ना सेम त्या पद्धतीने तुम्ही करायचं आहे, म्हणजे पुरण अगदी कडेपर्यंत जातं आणि पुरण खूप छान पुरणपोळी आपली बनते. तर या पद्धतीने करायचं आहे तुम्ही देखील. थोडीशी हाताने अगोदर लाटून किंवा दाबून घ्यायची आहे. अजून थोडीशी पिठी टाकून आपण याला लाटून घेऊयात. तर बघा या पद्धतीने उजवीकडून डावीकडे आपण याला लाटून घ्यायचं आहे. आणि कडा लाटायच्या, जास्त मधोमध लाटायची नाही. तर या पद्धतीने मी लाटून घेणार आहे. बघा अजिबात फुटलेली नाही आणि पुरणसुद्धा बाहेर आलेलं नाही कुठं. तर कडा लाटून घ्यायच्या, मधोमध नाही जास्त लाटायची आपल्याला पोळी. तर बघा कडपर्यंत आपलं पुरण पसरलेलं आहे. तर आता आपण तवा तापलेला आहे, आपण टाकून घेऊयात. तर तवा खूप तापला होता, मी परत कमी करून अजून याला ही करून घेतलेलं आहे. तर गॅस फुल करायचा आणि फुल गॅसवरती आपल्याला पुरणपोळी भाजून घ्यायची आहे. तर थोडेसे बबल आले की आपण याला हातानेच पलटी करायची पहिली पोळी, उलटण लावायचं नाही. उलटण लावलं तर फुटली जाऊ शकते. वरून थोडंसं तेल ग्रीस करून घेऊयात. हवं असलं तर तुम्ही तूप देखील लावू शकता. तर बघा मस्त अशी आत्ता फुगायला लागलेली आहे आपली पोळी. आता पलटी करून घेऊयात. मस्त असं अजून वरून तेल लावून घ्यायचं. तुम्हाला तूप आवडत असेल तर तूप देखील लावा, खूप छान पुरणपोळी होते. तर टम्म अशी आपली पुरणपोळी फुगलेली आहे, तुम्ही पाहू शकता. मस्त अशी आपली पुरणपोळी भाजून झालेली आहे. तुम्हाला जशी पाहिजे असेल तशी भाजून घ्या, जास्त कमी. कुणाला थोडीशी भाजलेली आवडते तर कोणाला जास्त. तर दुसरी देखील पुरणपोळी मी तुम्हाला लाटून भाजून दाखवते. तर बघा मस्त असे बबल येईपर्यंत आपण याला शेकून घेतली पहिल्यांदा. वरून तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे आणि पलटी करून घेऊयात. तर बघा ही पोळी बघा तुम्ही किती मस्त आणि टम्म पोळी, थोडीशी बघा किती मस्त अशी झालेली आहे. थोडीशी फुटली कडने, कारण की पोळी फुटल्यावरच पोळी खरी झाली असं समजायचं, कारण की एवढं मस्त मऊसूद पोळी होते ना बसच.
तर दोन्ही बाजूनी मी भाजून घेतले आहे खरपूस। खूप छान पुरणपोळी लागते या पद्धतीने केल्यानंतर। आणि जो सिक्रेट मसाला आपण बनवला होता तो तर बोलूच नका, खूप छान लागते पुरणपोळी। तर तुम्ही या पद्धतीने पुरणपोळी एकदा नक्की बनवून बघा आणि कशी झाली आहे ते मला सांगायला मात्र विसरू नका। तर कशी वाटली आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद।